अमरावती शहरातील राजुरा मासोद ते शहरामध्ये ये जा करणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी 5 ऑगस्ट रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली। निखिल नावाचा युवक आपल्या कुटुंबासह जेवणासाठी बाहेर जात असताना रस्त्यावर एका व्यक्तीने समोर बिबट दिसल्याची माहिती दिली। त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर अचानक बिबट्याने दुचाकीस्वार निखिलच्या पायावर झडप घालत हल्ला केला। या हल्ल्यात निखिल किरकोळ जखमी झाला। तसेच बिबट्याने त्याच्या आईच्या पायाला पकडण्याचाही प्रयत्न केल्याने निखिलने सांगितले। अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि मोठ्या संख्येने नागरिकांची राजुरा नाका परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली। घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती। आम्ही तिघं निखिल गीता संतोषगिरी वॉटर सप्लाय क्वार्टरमध्ये राहतो। आम्ही हॉटेलात चाललो होतो तर बिबट्याने आमच्यावर हल्ला केला। माणूस पकडायला करत होते, माझ्या मुलाला दात रुतले। माझे पती माझा मुलगा आम्ही तिघं सोबत होतो। आम्हाला खूप भीती आहे। आमच्या घरापर्यंत बिबट्या येते रात्रीचा। ते यायच्या घरावर माझं नाव निखिल संतोष गिरी आहे। मी तो पण वॉटर सप्लाय क्वार्टरमध्ये राहतो। मी आणि माझी फॅमिली जेवण करायला जात असताना अचानक मला एका माणसाने सांगितले की समोर बिबट्या आहे, पण तो आतमध्ये गेला म्हणे। तर तशीच मी स्पीडमध्ये गाडी काढली आणि तेवढ्यातच थोडं पुढे जाऊन म्हणजे थोडं पुढे गेलो मी आणि तेवढ्यातच त्यांनी माझ्यावर हमला केला। मी गाडी चालवत होतो, त्यांनी माझा पाय पकडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मला नख मारलं त्यांनी। आणि मी जसा ओरडलो तर माझी आईचा तो पाय पकडत होता। तर तशीच मी स्पीडमध्ये गाडी काढली तरी तो काही म्हणजे आमच्या मागं धावत आला असतो। तर त्याच्यामुळे मला खूप मोठी जखम झाली आणि माझ्या जे नख लागला आणि आणखी माझा मित्र आहे त्याला पण त्याच्या मागे धावला आणि मग मी पुढे आलो। तसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि एक मुलगी गेली, मी तिला सांगितलं जाऊ नको म्हटलं, ताई थोडं बिबट्या आहे म्हटलं, मग ती थांबली तिथं।